वरचे 95% गुन्हे मागे घेतलेले आहेत. 931 गुन्ह्यांपैकी फक्त केवळ आता 64 गुन्हे घेणे मागे असलेले बाकी आहेत. ते मला माहीत नाही 64 राहिलेत की काय, कारण पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की 1500 गुन्हे, त्यापैकी 834 गुन्हे मागे घेतले आणि बाकीचे घ्यायचे राहिले, असं त्यावेळेचा विषय होता. ज्या दिवशी आपण तारीख डिक्लेअर केली होती त्यावेळेचा विषय. मला वाटतं स्वतः ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलं होतं त्यांच्या बाईटमध्ये. परंतु आता जर तुमच्या म्हणण्यानुसार 34 राहिले तर हे मला नाही माहिती. 64 राहिलेत तर मला नाही माहिती 64 राहिलेत का काय. आता येत आहेत ना ते, बघूयात ना काय. पण ते म्हणतात की उपोषण हा काही मार्ग नाही आहे. सरकारची भूमिका सांगितल्यानंतर सातारा गॅझेटचा आग्रह जरांगे पाटील सोडतील. कशामुळं? सरकारची भूमिका सांगितल्यानंतर म्हणजे सातारचा आग्रह कशामुळे, सातारा संस्थांचा कशामुळे सोडायचं? नाही, सरकारची भूमिका सांगितल्यानंतर तुम्ही गॅझेटचा आग्रह सोडतात असं विखे पाटील म्हणतात आज भेटीनंतर. आग्रह कशामुळे सोडेल मी, असं कसं होऊ शकतं? त्यांचं म्हणणं असं की मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. आज जरांगे पाटलाच्या भेटीनंतर ते उपोषणाचा जो त्यांनी हे केलेलं ते सोडतील असं ऐकून घेणार, सन्मान पण देणार, सगळं करणार, पण मी थांबवू शकत नाही. त्याचं कारण असं की माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. माझ्या समाजाचे लेकराबाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. मला ते बघ नाही हो. उपोषण थांबवू शकत नाही, उपोषण नाही थांबवू शकत. हो, एक गोष्ट खरी आहे, सरकारकडून शिष्टमंडळ येत आहे म्हणल्याच्यानंतर आता त्यांचा एक मंत्री येत आहे का 2-4 मंत्री येत आहेत का काय येतात, शिष्टमंडळाची त्यांची रूपरेषा त्यांची कशी त्याबद्दल मला नाही माहिती. परंतु उपोषण नाही थांबणार. चर्चेत सरकारकडून येत आहे म्हणल्याच्यानंतर सन्मान होणार त्यांचा, आम्ही त्यांच्याशी चर्चाही करणार. उद्याचा विषय उद्यावर. आपणच सांगितलं होतं 29च्या आत सगळ्या मागण्या त्याची मंजुरी द्या, अंमलबजावणी द्या म्हणून. त्यामुळे 29 पूर्ण आहे त्यांना, रात्रभर पण आहे. पाटील त्यांनी जर आश्वासन दिलं किंवा तुम्हाला जसं वाटेल त्यांनी जर आज आश्वासन दिलं उद्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का जर त्यांच्या आश्वासन नको बाबा. आश्वासनावर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे? माझा समाज उंचीवर जाणार आहे का आश्वासनानं? आश्वासनच त्यांनी दिलं आणि त्यांच्या शब्दाला सन्मान दिला ना. आपण मुंबईत त्यांनी सांगितलं की 1च महिन्याचा वेळ द्या बाकीच्या कामांसाठी. आज 29 मे, 29 ऑगस्ट ते 29 मे 10 महिने वेळ दिला. कोण देऊ शकतो इतका? पाटील काही आजच्या बैठकीवर उद्याचं चित्र अवलंबून असेल का? आजची बैठक होणार आहे तुमच्यासोबत? नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे. मला सगळ्या विषयाच्या अंमलबजावण्या पाहिजेत. थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय. हे साधा आकडा नाही आहे. 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे नाही बघायचं का? तुम्हाला आलं की वेळ, आलं की वेळ. आणि मग 10 महिन्यात काय केलं मधल्या? आताही 15 दिवस होते. 16 मे पासून 30 मे पर्यंत तुमच्या हातात 16 दिवस होते. तुम्ही काय केलं? मी रीतीच्या बाहेर बोलत नाही, मी कायद्याच्या बाहेर बोलत नाही. सगळे संकेत पाळतोय, सगळ्या नियमात आहे. मी का माघार घ्यायची? माझ्या समाजाने मी मागं का हटायचं? काय हौस आहे का राव? उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात. हे सोपं नाही आहे. बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं. ही अग्निपरीक्षा आहे. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हे साधा सोपा विषय नाही आहे. त्यांना वाटतंय ते, त्यांना येशीत बसतायत, इकडं तिकडं हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते. ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं, देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे. कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं आहे आणि त्यांनाच आता उन्हातानात होरपाळणार का तुम्ही? आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहे. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण उन्हानं. हे सरकारला कळत नाही आहे का? त्यांना भावनाच नाही आहे का? माया दयाचं नाही का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवतात? माया दयाच नाही आहे का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात तुम्ही, दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत का? त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय कोणी अधिकार दिला? तुम्हाला सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का?
सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असतील तसंच मायबाप सरकारसुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिकासुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावं लागत असते. तुम्ही होरपळणार लोक दाखवापासून 2 दिवस मास सांगू तुम्ही उन्हात, मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला सोपं नाही भाऊ. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपतं ऊन आहे. हे ऊन साधं नाही आहे. मे महिन्याचं हे ऊन आहे ते तळपतं ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतो. उद्देश काय, मी सावलीत बसू शकलो असतो, मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळींचं वाटलं होऊ नये म्हणून उन्हातानं स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाही आहे का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला, किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण. एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचं ठीक आहे मराठ्याचं, गरिबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू, का म्हणून नाही मुख्यमंत्र्यांनी कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या.